हवामान विभागाने पुढील 48 तासांत राज्यासह मुंबई उपनगर आणि पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे। राज्यातील वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रात आता मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली असून मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबई महानगरात आज म्हणजेच 21 मेपासून वातावरणात मोठा बदल जाणवणार आहे। शहरात ढगांची दाटी वाढणार असून दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते शुक्रवार आणि शनिवार दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढू शकतो। काही भागांत मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पावसाने आधीच हजेरी लावली आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे किनारपट्टी भागात आर्द्रता वाढली असून त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू लागला आहे। अंदमान निकोबारमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले असून पुढील काही दिवसांत केरळमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। पुणेकरांनाही उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शुक्रवारपासून पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होऊ शकते। मंगळवारी पुण्यात तापमानात तब्बल 3 अंश सेल्सिअसने घट झाली। तापमान 40 वरून 37 अंशांपर्यंत खाली आल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी पुण्यात वातावरण कोरडे राहील, मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होणार असून शुक्रवारपासून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। मुंबईतही पुढील 2 ते 3 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे। घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, तसेच विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। झाडाखाली थांबू नये आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असेही हवामान विभागाने म्हटले आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले होते। अशा परिस्थितीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे आता उकाड्यातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।